आपल्या प्रगतीच्या आड येणारी सगळ्यात मोठी भिंत कोणती असते तर ती बाहेरची परिस्थिती नाही तर ती आपल्या मनातील भीती असते. लोक काय म्हणतील, मी अपयशी झाले तर, भविष्यात माझं काय होईल, या सगळ्या प्रश्नांच्या विळख्यामध्ये आपण अडकून पडतो. पण जर मी तुम्हाला असं सांगितलं की ही भीतीच तुमची सगळ्यात मोठी शक्ती बनू शकते, तर आपण काय करतो, भीतीला आपला शत्रू मानतो. पण भीती ही आपली शत्रू नाही तर ती आपल्याला सावध करणारी एक शक्ती आहे. फक्त गरज आहे त्या भीतीवर आपल्याला सत्ता मिळवण्याची. नमस्कार, मिरर वर्क 21 डेज हिलिंग चॅलेंजमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आहे दिवस 10वा आणि आज आपण आपल्या मनातील भीतीची सत्ता कायमची उलथून टाकणार आहोत. हा व्हिडिओ त्यासाठी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण फक्त बोलणार नाही तर प्रत्यक्ष कृती करून भीतीपासून मुक्त व्हायला शिकणार आहोत. आपल्या मनातील भीतीची भावना ही कधीच वाईट नसते, ती फक्त आपल्याला सावध राहायला शिकवते. पण जेव्हा हीच भीती आपल्या मनावर जेव्हा राज्य करू लागते तेव्हा ती आपल्या मनातील स्वप्न, आपला आत्मविश्वास आणि आपला आनंद सगळं काही हिरावून घेते. कधी आपल्याला अपयशाची भीती वाटते तर कधी भविष्याची चिंता सतावते की पुढं माझं काय होईल. याच भीतीमुळे आपण अनेकदा स्वतःलाच कोणतीही गोष्ट करण्यावाचून स्वतःला थांबवतो. पण एक लक्षात ठेवा, भीती संपवण्याचा एकच मार्ग आहे, तो म्हणजे त्या भीतीला सामोरे जाणे. तर त्यासाठी छोटी छोटी पावलं उचला, छोट्या छोट्या पावलांनी पुढे जा आणि मुळात मुख्य म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवा. कारण प्रत्येक धाडसी व्यक्तीच्या मनातही भीतीही असतेच, पण फक्त फरक एवढाच आहे की भीती असून सुद्धा धाडसी लोक जी असतात ती पुढे चालत राहतात. म्हणूनच असं म्हटलं जातं की भीतीच्या पलीकडेच आपलं खरं सामर्थ्य दडलेलं आहे. भीती खरं पाहायला गेलं तर एक समस्या नाही आहे, तर आपण तिच्याकडे कसं पाहतो, त्या भीतीला कसं आपण हाताळतो हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण तिच्याकडे एकतर असहाय्यपणे पाहू शकतो किंवा तिच्यावर विजय मिळवण्याच्या नजरेनेही पाहू शकतो. जेव्हा एखादा भीतीदायक विचार तुमच्या मनामध्ये येतो तेव्हा खरं तर तो आपलं संरक्षण करण्यासाठी आलेला असतो. अशा वेळेस आपल्या शरीरामध्ये ॲड्रिनल नावाची एक ग्रंथी असते, तिच्यातून एक स्त्राव रक्तामध्ये येतो आणि एक तणाव प्रतिक्रिया सुरू होते जी आपल्याला फक्त धोक्यापासून वाचवण्यासाठी असते. त्यामुळे तुम्ही काय करायचंय, जेव्हा अशी भीती वाटते तेव्हा त्या भीतीचं फक्त एक तटस्थपणे निरीक्षण करायला शिकायचं आहे. त्या भीतीकडे अशा दृष्टीने पहा की जणू एखाद्या पडद्यावर चित्रपटामध्ये कसं एखादं दृश्य येतं आणि येतं तसं निघून पण जातं, तसं भीती सुद्धा येईल आणि निघून सुद्धा जाईल. पण फक्त जर तुम्ही तिला पकडून ठेवलं नाही तर. त्यामुळे तिला पकडून न ठेवता त्या भीतीकडे अशा दृष्टीने पहा की ती येईल आणि निघून पण जाईल, फक्त तिला पकडून ठेवू नका. आपल्याकडे नेहमी 2 पर्याय असतात, एक तर भीती किंवा प्रेम. जेव्हा तुम्ही स्वतःवर संपूर्णतः निस्वार्थपणे प्रेम करता, स्वतःचा बिनशर्त स्वीकार करता आणि जेव्हा स्वतःला सन्मान देता तेव्हा भीती ही गोष्ट आपोआप नाहीशी होऊ लागते. आज तुमचं मन, शरीर आणि हृदय स्ट्रॉंग होण्यासाठी जे जे काही करणं शक्य आहे ते सर्व काही करा. हातात एक आरसा घ्या आणि आपली आत्मशक्ती जागवा. आजचा मिरर वर्क एक्सरसाइज काय आहे तर तुम्हाला सगळ्यात मोठी कशाची भीती वाटते ते एका छोट्याशा कागदावर लिहून काढा आणि तो कागद आरशाच्या डाव्या बाजूला चिटकवा. आणि जेव्हा त्या भीतीचं अस्तित्व जे आहे, ती भीती तुम्हाला वाटते असा त्याचा अनुभव घ्या आणि त्या भीतीच्या डोळ्यामध्ये बघून तुम्हाला सांगा, म्हणजे स्वतःच्या डोळ्यात बघा आणि त्या भीतीला सांगा की मला माहीत आहे की तू माझं संरक्षण करण्यासाठी आलेली आहे, तुला मला मदत करायची आहे, त्याबद्दल तुझे धन्यवाद, मी तुझी आभारी आहे, पण मी आता तुझा निरोप घेते, मी तुला जाऊ देत आहे आणि मी आता सुरक्षित आहे. आणि आता तो कागद हातात घ्या, चुरगळा आणि फेकून द्या किंवा जाळून टाका. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की त्या भीतीपासून तुम्ही मानसिकदृष्ट्या मुक्त होणं. आता आरशामध्ये स्वतःच्या डोळ्यात पहा आणि पूर्ण विश्वासाने स्वतःकडे पाहून एक स्मित हास्य द्या आणि म्हणा की मी स्वतःवर प्रेम करते आणि निष्ठा ठेवते, मी स्वतःवर विश्वास ठेवते. प्रेम आणि जीवन हे माझी काळजी घेतात. ज्या वैश्विक शक्तीमुळे मी आहे तिच्याशी मी एकरूप आहे आणि म्हणून मी सुरक्षित आहे. माझ्या जगामध्ये सर्व काही चांगलं चाललेलं आहे. आरशात स्वतःकडे पहा
तुमच्या श्वसनाचं निरीक्षण करा. एक दीर्घ खोल असा श्वास घ्या आणि अगदी सावकाशपणे तो श्वास सोडा. तुम्हाला असं जाणवेल की प्रत्येक श्वासाबरोबर तुमच्यातील भीती जी आहे ती हळूहळू कमी होत आहे. पाठीचा कणा ताठ ठेवा आणि तुमच्यातील जी एनर्जी आहे ती वाढू द्या आणि पुन्हा एकदा स्वतःकडे पाहून म्हणा, मी तुझ्यावर प्रेम करते. तुला घाबरण्याचं मुळीच कारण नाही. मी सुरक्षित आहे. तुमचं कुटुंब, आरोग्य, करिअर किंवा आर्थिक बाबतीत नेमकी तुम्हाला कशाची भीती वाटते आहे ते तुम्हाला आज डायरीमध्ये लिहून काढायचं आहे. उदाहरणार्थ, जर तुम्हाला आरोग्याबाबत काळजी वाटत असेल की आपली काळजी कुणी घेतील की नाही किंवा माझं आरोग्य कसं राहील, तर त्याच्यासमोर असं लिहा की माझं आरोग्य उत्तम आहे आणि मला हवी ती मदत हवी तेव्हा मिळत आहे. आणि या विषयाबद्दल जर तुम्हाला मेडिटेशन करायचं असेल तर त्या विषयाबद्दल अधिक सखोल जाणून घेण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गायडेड मेडिटेशनची एक लिंक दिलेली आहे आणि त्या लिंकवर क्लिक करा आणि ते गायडेड मेडिटेशन करून पहा. ते मेडिटेशनसुद्धा 21 दिवसांचं आहे. ते केल्यानंतरसुद्धा तुमच्यामध्ये बराच फरक पडणार आहे. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच पुढील सुंदर व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.